बावनकुळे साहेबांची माझी भेट झाली. त्यात कुठलाही राजकीय संदर्भ नाही आहे, कुठली राजकीय चर्चासुद्धा झालेली नाही आहे. विषय इतकाच होता की कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष मी आहे आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक 30 एकर जमीन ही महसूल खात्याची ही जिल्हा क्रिकेट असोसिएशनला देण्यात येणार आहे आणि म्हणून ते थोडे बारकावे ची चर्चा करण्यासाठी ही माझी भेट होती आणि मी बावनकुळे साहेबांचा मनापासून आभारसुद्धा व्यक्त करतो की त्यांनी एक विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्र घडायला पाहिजे, महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तन घडायला पाहिजे. आणि मी त्यांना हा विषय सांगितला की मागच्याच गव्हर्नमेंटमध्ये कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला ही जागा ही मंजूर झाली होती आणि आता ही फाईल तुमच्याकडे आल्यामुळं तुम्ही ती त्याला आणि ग्रीन सिग्नल देऊन लवकरच्या लवकर आम्हाला हस्तांतर व्हावी. त्यांनी एकदम सकारात्मक दृष्टिकोनातून हा विषय घेतला. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की ह्यातून मुंबईच्या नंतर पुण्यात हे इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम्स आहेत, विदर्भामध्ये नागपूरला आहे आणि जर कोल्हापूरसाठी जर इंटरनॅशनल स्टेडियम जर होऊ शकत असेल प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्ण कोकण पट्ट्यातल्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि म्हणून त्यांनी तातडीने तसे आदेश दिलेले आहेत आणि म्हणून मी परत एकदा बावनकुळे साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. नाही, वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत मी सविस्तर सांगितलेले. कुठलाही इतिहास नसताना शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला तो उभा केलेला दंतकथेतून निर्माण झालेलं ते पात्र आहे आणि माझी पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे आणि ती राहिली आहे. ती कुत्रं तिथनं हटवायला पाहिजे. तुकोजीराव होळकर महाराजांनी जे शिवाजी महाराजांच्या समाधीला मदत केली त्या कुत्र्याच्या समाधीला मदत केली नाही, म्हणून तुकोजीराव होळकर महाराजांचं नाव सोनेरी अक्षरात तिथं लिहायला पाहिजे. हे रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष या नात्याने मी ती जबाबदारीसुद्धा घेतलेली आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं की मी लवकर समिती स्थापन करणार आहे. आज मी मुंबईत आलो आहे. मुख्यमंत्री महोदयसुद्धा मला त्या वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात काढण्याच्या संदर्भात आज मला ते वेळ देण्यात, आज किंवा उद्या वेळ देण्यात आणि सविस्तरपणे माझी ती चर्चा होईल. अमित शाह गृहमंत्री हे येणार होते रायगडला म्हणून मी विषय थोडा वेळ थांबवला होता आणि कुठलीही डेडलाईन आमची नाही आहे. पण दंतकथेतून तयार झालेलं कुत्रं हे तिथं शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला राहणं हे चुकीचं आहे आणि म्हणून हा माझा तो प्रयत्न आहे आणि तो निश्चित सरकार त्याच्यात दखल घेईल ही मी अपेक्षा ठेवतो. नहीं, आज कोई राजकीय चर्चा नहीं हुई. मैं वो महसूल मंत्री है. कोल्हापुर डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन के एक इंटरनेशनल स्टेडियम वो महसूल खाते की ज़मीन है. वो सब प्रोसीजर, सब फॉर्मेलिटी सब कंप्लीट हुए. वो फाइल उनके पास आई हुई है. वो उनको मैं दरख्वास्त करने के लिए आया था कि आप इमीडिएटली वो सैंक्शन कर दीजिए. यानी जैसे मुंबई में इंटरनेशनल स्टेडियम है, पुणे में है, नागपुर में, वैसे एक कोल्हापुर में भी हो सकता है. कोल्हापुर का उसका फ़ायदा सब वेस्टर्न महाराष्ट्र और कोकण बेल्ट के सब जिल्हों को होगा. इसलिए मैं आज मेरी मीटिंग हुई. सर, शिवस्मारक हे राजभवनाच्या जागेवर झालं पाहिजे अशी मागणी उदयनराजेंनी केली होती. आता त्याला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे. नाही तर मुंबईत शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे, त्यातबद्दल काही दुमत नाही आहे. कारण का अरबी समुद्रात ज्यावेळी हे जलपूजन झालं होतं किंवा भूमिपूजन झालं होतं मी स्वतः त्यावेळी होतो आणि मी मोठं आंदोलनसुद्धा मध्यंतरी केलं होतं की इथं तुम्ही नुसतं जाहीर केलेलं आहे आणि अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला. त्यावेळी 3,000 कोटी बजेट होतं. नंतर आता किती 30,000 कोटी झालं असेल. शक्य होऊ शकत नाही ते आणि म्हणून शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे. म्हणून कुठेही मुंबईत करा. मग जसं उदयनराजेंनी सांगितलं असेल किंवा उद्धव ठाकरे म्हणत असेल राज्यपाल काय राजभवनात व्हायला पाहिजे. काही नाही, कुठेही स्मारक व्हावं असं मी त्या मताचं आहे. पण हे स्मारक होताना सुद्धा जे तुमच्या हातात आहे, जे तुमच्या हातात आहे ते शिवाजी महाराजांचे जीवन स्मारक आहे. ते गडकोट किल्ले आहेत. त्या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन जतन व्हावं. आज जसं रायगड ही माझ्याकडे जबाबदारी आहे. रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चालू आहे. रायगड मॉडेलप्रमाणे इतर किल्ल्यांचं सुद्धा महाराष्ट्रात संवर्धन जतन व्हायला पाहिजे. उलटं मी तर मुख्यमंत्री महोदयांना सांगितलेलं आहे
की आम्ही एक फोर्ट फेडरेशन स्थापन केलेलं आहे. या फोर्ट फेडरेशनसाठी एक तुम्ही 25 किल्ले हे आम्हाला तुम्ही दत्तक घ्या, आम्हाला 1 रुपया सरकारकडनं नको, आम्ही पैसे उभा करतो. आणि जेणेकरून रायगडप्रमाणे आपण राज्यातील 25 किल्ले हे फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून आपण संवर्धन जतन करू. किंबहुना फोर्ट फेडरेशनकडे त्यांना द्यायचं नसेल सुद्धा, NGO आहे ते, जर द्यायचं नसेल सुद्धा तर सरकारने सुद्धा जबाबदारी घ्यायला पाहिजे की हे जीवन स्मारक आहेत, ज्यातून खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य स्थापन झालं, प्रस्थापित झालं, घडलं. आणि म्हणून शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांची जबाबदारी, ह्याच्यात राजकारणाच्या पलीकडचा हा विषय. जर आपल्याला खऱ्या अर्थाने जीवन स्मारक शिवाजी महाराजांची उभे करायचे असतील तर आपण गडकोट किल्ल्यांचं, प्रमुख गडकोट किल्ल्यांचं संवर्धन हे होणं गरजेचं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.